नमस्कार वैसरकर मित्रांनो, बंधूंनो, आम्ही मागच्या जवळजवळ 16 वर्षापासून या ठिकाणी ह्याच वेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये ही आपली ग्राहक पेठ भरवत आहोत आणि आपला उदंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि त्या विश्वासाने आम्ही त्याची क्वालिटी जपलेली आहे। तुम्ही एकदा इथे अवश्य या, भेट द्या, आवडलं विचार करा आणि आपल्या मराठी माणसांना किंवा आपल्या भारतीय उत्पादनाला सहकार्य करा। आम्ही ऑनलाईन जात नाही आणि ऑनलाईन तुम्हाला माहीतच आहे सर्व विदेशी प्रॉडक्ट मिळत आहे। मध्ये थोडेसे फसवणूक हे जे तो ज्यांचा त्यांचा आहे, पण त्यांचं इतकंच म्हणणं आहे आम्ही छोटे व्यवसाय करतो तर आपण सगळे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे। बाकी कसा रिप्लाय आहे आता सध्या तरी आत्ताचा रिप्लाय आपल्याला मिळालेला आहे तो चांगलाच आहे, पण आमची अपेक्षा आहे की यापेक्षा जास्त मिळावं। आणि आता आमच्या ताईंनी मागच्या मे महिन्यात सुद्धा हे केलेलं आहे। त्यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त बोईसरकरांना माहीत पडेल आणि आपले व्यवसायिक पुढे जातील। कमेंट तर अवश्य करा। गेल्या वेळेस आम्ही व्हिडिओ केला होता, त्याला कसा रिप्लाय आला? छान आला, अति उत्तम असं बोलतायत। मला पासून चालू झालं 2 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत आहे। 2 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट ऍक्च्युली ते आल्यापासून मला कॉल करतात। माझी थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे 5-6 दिवस आपले गेलेत, पण जे 5-6 दिवस गेलेत ना ते आपण पूर्ण भरून काढूया। आणि खूप छोटे छोटे त्यांचे व्यवसाय आहेत। गेल्या वेळेसचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, कारण मी आल्यापासून पाहिलं, मला मेसेज आधी नव्हता, मी 2 दिवस तर ऑलरेडी बाहेर होते। ते त्यांची इतकी तगमग होती ना तुमच्यापर्यंत पोहोचण्याची, आणि आहेत ते ह्यांचे सगळ्यांचेच स्टॉल आहे तिथे। मेन जे आहेत ते तुम्ही बघताय ना माझ्याचे, आणि ह्यांचे गेल्या वेळेस आंब्याचं होतं, ह्या वेळेस पण मला वाटतं की ते सगळ्यांचा जो छोटा व्यवसाय आहे तो चालण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे असं। आणि मी खरंच खेद व्यक्त करते की मला यायला उशीर झाला थोडाफार ग्राहक बद्दल। आता खूप आपण ऑनलाईन वस्तू मागवतो आपण ऑनलाईन वस्तू, पण हे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत ना सगळे मिळून करतात, त्याच्यामध्ये त्यांची खूप मेहनत असते आणि त्यांचं मला वाटतं जे नफा आहे तो खूप कमी असतो ना, असं बघायला खूप कमी मार्जिन मध्ये असते। आपलेच भाऊबंद आहेत, आपले सगळे आहेत, तर ह्या व्यवसायाला कुठं तरी ऑनलाईन आल्यामुळे थोडस कमी आहे। बरं, किती फरक पडलाय तसं बघा, फरक पडतो। तर सगळे गेलेत, लेट झालाय त्याच्यामुळे, आणि त्यांना विचारा, म्हणजे जो काही आम्ही व्हिडिओ करतो तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत तर तो चांगला 4-5 तासाचा असतो। सगळं एडिट करून तुम्हाला तो 15 ते 20 मिनिटाचा, म्हणजे जास्तीत जास्त। त्यावेळेस मी थोडंसं जास्त कव्हर केले, 2 व्हिडिओ होतील की 1 व्हिडिओ मलाही माहिती नाही, पण खूप मेहनत असते। एक आहे फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे आम्ही हे व्हिडिओ करत आहे। बरेच जण आहेत जे म्हणजे आपले व्यवसाय करतात, छोटे छोटे असतात, त्यांचे जे काही आमच्यासारखे म्हणजे युट्यूबर आहेत, तर त्यांनी अगर ह्यांना लोकांपर्यंत पोहोचवायला मदत केली तर सगळ्यांचे ते व्यवसाय तुमच्यापर्यंत पोहोचते। त्यांचं इतकं काही हे नाही की आपण फी किंवा काय पैसे हे ते असतं ना, तर सगळे मिळून करतात। पैसे देऊन ऍड करण्या इतकं आपली म्हणजे तुम्ही पैसे देऊन ऍड करता नाही। आणि तुम्हाला बऱ्याचदा डाऊट असतं की मी कोलॅबोरेशन करते त्यावेळेस कुठल्या गोष्टी त्यांच्याकडून घेते का? गेल्या वेळेसचा व्हिडिओ तर खूप घाईत केले होते, ह्या वेळेसचा पण काय मागणी केलेलं आहे का मी तुम्हाला कधी, म्हणजे गेल्या वेळेस किंवा ह्या वेळेस? तर आम्हाला मॅडम विनामूल्य करून देतात, एक सहकार्य त्यांचं खूप आम्हाला असतं आणि केलंच पाहिजे। मी तुम्हाला सांगते ऍक्च्युली 4-5 तास का उलट मला वाटतं की मी व्यवस्थित करून सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं, आणि जो काही त्यांच्या व्यवसायाला आपला हातभार लागेल ना तो कुठं ना कुठं आपल्याला ते आशीर्वाद मिळते। म्हणजे आपण दुसऱ्यांना मदत करतो तर हे कुठल्या ना कुठल्या सगळ्यामध्ये आपण पैसे कमवतो, असं नाही की नाही पैसे न कमवता आपलं पोट भरणारच नाही। पण काही कशा गोष्टी आहेत समाजामध्ये, आपणाला समाजसेवा पकडा किंवा काही पकडा, कोणी तुम्हाला अगर तसं विचारलं किंवा सांगितलं त्यांनी की आमचं असं असं हा व्यवसाय आम्हाला तुमच्या थ्रू आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचा आहे, तर त्यांचं जर तितकं उत्पन्न असेल ना तर तुम्ही तुमच्या मेहनतीचं काहीतरी तुम्ही मोबदला घ्या, पण त्यांचं उत्पन्न जेमतेम असेल ना तर मला वाटतं त्यावेळेस मागणी करू नका। हे माझं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे।